एका मंदिरात देव झोपतो, एका मंदिरात देव अन्न खातो आणि एका मंदिरात देव स्वतः रस्त्यावर चालत येतो. हा कोणता देव आहे जो मूर्ती असूनही जिवंत आहे? आजची ही कथा आहे अशा देवाची ज्याला पाहिलं नाही पण जो सगळं पाहतो. महाप्रभू जगन्नाथ. ओडिसाच्या समुद्रकिनारी वसलेलं पुरी शहर, इथे समुद्राचाही आवाज शांत होतो असं मानलं जातं. यामागचे कारण काय असेल बरे? तर महाप्रभू जगन्नाथ त्यांच्या मंदिरात वास करत होते. मंदिरात असताना त्यांची लीला अशी की समुद्रही भगवंतांना पाहण्यासाठी भेटण्यासाठी मंदिरात येत असे आणि त्या समुद्राचा आवाज हा मंदिरात आल्यामुळे भगवंताची झोपमोड होत असे. त्यांनी हनुमानाचे आवाहन केले. हनुमान म्हणजे भगवंत जगन्नाथ महाप्रभू सारखे कलियुगाचे जिवंत पराक्रमी. शक्ती आणि भक्ती ही निस्सीम असल्याने त्यांनी बजरंगबलीला आवाहन करून समुद्राला शांत करण्यास सांगितले. हनुमानाने समुद्राला शांत करून महाप्रभूंना भेटायला आले तेव्हा समुद्रापासून रक्षण करण्यासाठी भगवंताने हनुमान यांना मोठ्या साखळीने बांधले. या कारणावरूनच त्यांना बेडा मारुती म्हणून कलियुगात हनुमानाची जिवंत चमत्कार, आश्चर्य आणि भावभक्ती पाहायला मिळते. असं मानलं जातं जिथे जगन्नाथ वास करतो तिथे काळसुद्धा थांबतो. इथे येणारा प्रत्येक माणूस आपली ओळख विसरतो आणि भक्त बनतो. महाप्रभूंचे स्वरूप पाहूया. जगन्नाथांची मूर्ती बघा. हात नाहीत, पाय नाहीत, पण दोन मोठे डोळे. हे डोळे झोपत नाहीत. म्हणूनच म्हणतात जगन्नाथ सतत भक्तांवर नजर ठेवून आहे आणि प्रभू जे पाहतात ते कधीच विसरत नाही. तर मित्रांनो, आपण पुढे पाहणार आहोत नीलमाधव ते जगन्नाथ यांची गूढ उत्पत्ती कशी झाली. नीलमाधव म्हणजे, आता माधव शब्द म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की भगवान श्रीकृष्ण, आणि नीलमाधव म्हणजे धवल कृष्ण. आजच्या कलियुगात ज्यांना आपण जगन्नाथ म्हणतो तो पूर्वी नीलमाधव म्हणून ओळखला जात होता. एके दिवशी एका जंगलात एका झाडाखाली देव स्वतः प्रकट झाले. तर त्या काळात राजा इंद्रद्युम्न या राजाची सत्ता होती. राजा हे विष्णुभक्त असल्याने राजांना महाप्रभूंनी स्वप्नात आदेश दिला. तर तिथून झाली एक महाप्रभू जगन्नाथांची कृपा, महाप्रभूंची लीला. तर मित्रांनो, आपण पुढे पाहणार आहोत की लाकडी देव आणि नवकलेवर रहस्य. म्हणजे संपूर्ण जगात फक्त एकच देव आहे जो लाकडात वास करतो. दर 12 ते 19 वर्षांनी देवाचं शरीर बदलतं. पण आश्चर्य म्हणजे जुन्या मूर्तीतील ब्रह्मवस्तू आजही कोणी पाहिली नाही. पण पुजारी सांगतात की ते जन्म झालेल्या सशाप्रमाणे एकदम कोमल पण प्रभावी आणि तेजस्वी असते. तीच ब्रह्मवस्तू म्हणजे भगवान महाप्रभू जगन्नाथाचे हृदय आहे. आणि जर भविष्यात जर कोणत्या पुजारीने ते पाहिलं तर त्याला अंधत्व किंवा मरणही येऊ शकते. त्यामुळे विधिविधानात सांगितले जाते काही गोष्टी मानवासाठीच नाहीत तर काही गोष्टी देवांसाठी पण आहेत आणि ते कोणी पाहू नये. म्हणतात की पुरीमधील अन्न जे कधी कमी पडत नाही. यामागचे कारण काय असेल? म्हणजे महाप्रभू जगन्नाथ. जगन्नाथाचा महाप्रसाद लाखो हजारो भक्तजन ग्रहण करतात तरीही कधीच कमी पडत नाही. ना मोजमाप ना गणित. फक्त मंदिर बंद होण्याआधी तिथला प्रसाद संपलेला असतो. हीच देवाची कलियुगातील जिवंत असल्याचे प्रमाण दिसून येते. इथे फक्त श्रद्धा चालते. तर मित्रांनो, आपण पाहूया वाऱ्याविरुद्ध फडकणारा ध्वज. ध्वज हा प्रतीक पावित्र्याचा आणि धर्मरक्षणाचा प्रतीक असतो, हे सर्वांना माहीतच आहे. पण जगन्नाथपुरी देवाच्या मंदिरवरचा ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. विज्ञान याचं उत्तर देऊ शकलेलं नाही, पण भक्त म्हणतात इथे नियम देवाचे चालतात. तर मित्रांनो, पुढं पाहूया की जसे आपल्या महाराष्ट्रात आषाढी वारीला जेवढे महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा ही एक जगभरातील ही ऐतिहासिक रथयात्रा असते. वर्षातून एकदा देव सिंहासन सोडतो, स्वतः रथावर बसून भक्तांकडे येतो. राजाही झाडू मारतो. इथे देव मोठा नाही, फक्त भक्त मोठा आहे. जगन्नाथ प्रभू हे केवळ कलियुग पाहणारे प्रभू नसून ते भक्तांचा सखा आहे. जगन्नाथ भीती दाखवत नाही, तो जवळ देतो, रडणाऱ्याजवळ बसतो, हारलेल्यांना उभं करतो. म्हणूनच जगन्नाथ म्हणजे देव नाही, तो आपलाच आहे. आजही पुरीत असं म्हणतात
जर जगन्नाथाने हाक दिली आणि तुम्ही गेलात नाही तर तो स्वतः तुमच्याकडे येतो. जय जगन्नाथ. महाप्रभू जगन्नाथ की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो. विठ्ठल पांडुरंग हरी. अन्नदेवतांच्या कथा, महात्म्य आणि प्राचीन अवताराची कथा यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.